नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आता या अगोदर आपण 48 आकृत्या पाहिलेल्या होत्या। आता आपल्याला 49वी आकृती पाहायची, वेगळे जुळणारी आकृती। पहा आता 49व्या आकृतीचं निरीक्षण करायचे आपल्याला। सुरुवातीला पहा, या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये जशी आकृती दिसते आपल्याला तशीच आपल्याला या ठिकाणी उत्तर आकृत्यामधून शोधायची। आता पहा, या ठिकाणी काय दिसते तुम्हाला, ए पर्यायामध्ये या ठिकाणी एक चौरस आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय चारी बाजूला जसजसं ती आकृती फिरायला लागली तसतसं आकृतीत तुम्हाला या ठिकाणी समोर एक जास्तीची रेषा ओढलेली। पहा आता पर्याय ए मध्ये दिसते का बा, या ठिकाणी ही आहे, या ठिकाणी ही इथली या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे, कटणार आहे। त्यानंतर पहा, आता या ठिकाणी ही आकृती या ठिकाणी अशी एक उजवीकडून फिरायला लागली असं समजा। पहा या ठिकाणी, पहा या ठिकाणी अशी ही या ठिकाणी डावीकडे चालली, ही इथं वरती अशी या ठिकाणी आणि ह्या इकडे ह्या साईडला ही कललेली। पहा या ठिकाणी आहे का नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार। आता पहा या ठिकाणी काय, ही रेषा जी वरची रेषा आहे या ठिकाणी समोर गेलेली, या ठिकाणी समोर गेलेली नाही, म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हीच रेषा दिसत नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी कॅन्सल होणार। ए, सी आणि डी पर्याय कटले, राहिला बी। पहा बी मध्ये जशी दिसते प्रश्न आकृती 49ची दिसते तसंच तुम्हाला या ठिकाणी बी मध्ये दिसतात, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी बी हा उत्तर असणार आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी योग्य प्रकारे त्याला गोल करायचं आहे। चला तर आता 50व्या आकृतीकडे आपण वळूया। पहा या ठिकाणी काय दिसते तुम्हाला, एक क्यू या आकृतीतला एक वरती या ठिकाणी दिसते, हे वर्तुळ आहे आणि याला अशी एक रेषा आहे, पण याच्यामध्ये काय वर्तुळ आहे खाली एक रेषा, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार। पहा आता बी पर्यायामध्ये काय दिसतं, इथं वर्तुळ आहे, इथं वर्तुळ आहे, ही रेषा पहा या ठिकाणी खालच्या साईडला ही वरच्या साईडला, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे। पहा आता पहा या ठिकाणी काय दिसते तुम्हाला, या ठिकाणी हे वर्तुळ दिसतं, वरती रेषा बरोबर आहे। त्यानंतर हे वर्तुळ या साईडला रेषा दिसती, या वर्तुळाची या साईडला रेषा दिसते, म्हणजे ही वेगळी आहे, हा सुद्धा काय तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय कटणार आहे। आता पहा जसा प्रश्न क्रमांकाची जी आकृती 50ची तशीच तुम्हाला उत्तर आकृत्यामध्ये सुद्धा ही दिसते पहा, म्हणजे हा पर्याय आपल्या या ठिकाणी जुळणारी आकृती हुबेहूब आपल्याला या ठिकाणी दिसते, म्हणून पर्याय क्रमांक डी आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचे। चला तर आता आपण 51व्या आकृतीकडे वळूया। पहा या ठिकाणी तुम्हाला एक वर्तुळ दिसतंय, वर्तुळातून तुम्हाला काय दिसतंय पहा, या ठिकाणी आपण पर्याय बी पाहूया। पहा या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला, दोन छोटे छोटे बिंदू दिसतात, या ठिकाणी दोन दिसतात, या ठिकाणी दोन आहे, या ठिकाणी आहे का, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे, बरोबर आहे। आता पहा पर्याय क्रमांक सी मध्ये पहा, या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, वरतून असे 4 बिंदू दिसतात, या ठिकाणी 4 दिसतात, या ठिकाणी आपल्याला 5 दिसतात, असे सुद्धा 5 दिसतात, हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे। आता पहा आता राहिला तुमचा पर्याय बी कटला, त्या ठिकाणी सी कटला। आता आपण पर्याय क्रमांक डी पाहूया, या ठिकाणी 2 दिसतात, या ठिकाणी सुद्धा 2 दिसतात, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे। पहा आता आपल्याला 51 या आकृतीमध्ये जशी आपली या पर्यायापैकी आपल्याला हा आपला या ठिकाणी ए पर्याय असणार आहे का, कारण पहा आता या ठिकाणी काय आपला पर्याय क्रमांक डी मध्ये पाहू। पहा जशी या ठिकाणची ही मध्य या जो आपला आतला आयात आहे आणि हा बाहेर जात आयात आहे, हा या ठिकाणी टच झालेला आहे, पण या ठिकाणी दिसतोय का आपल्याला टच झालेला नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला कॅन्सल होणार आहे। मग पर्याय काय बी सी डी
हा कटला पर्याय करायला ए, म्हणजे या ठिकाणी आपलं ए हे उत्तर असणार आहे. म्हणून या ठिकाणी व्यवस्थित त्याला असं गोल करायचंय. चला तर आता आपण 52व्या आकृतीकडे वळूयात. पहा या ठिकाणी हे एक वर्तुळ आहे आणि या ठिकाणी वर्तुळ असून याच्यामध्ये 2 त्रिकोण आहे. पहा या ठिकाणी दिसतंय का? नाही, म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच या ठिकाणी कटणार आहे. पहा आता बी मध्ये काय दिसतंय? 2 त्रिकोण दिसतात, दोन्ही साईडला 2 कोण दिसतात त्रिकोणा टाईप. आता हा एक लंबरेषा आहे आणि याला आपल्या स्माईल सारखं चिन्ह आहे, परंतु या ठिकाणी काय दोन्ही ठिकाणी हे वेगळं दिसतं आपल्याला, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. चला तर आता आपण काय करू, या पर्यायामध्ये बघू. पहा आता या ज्या आकृती याचे त्रिकोण वरच्या साईडला दिसतात, याच्या खालच्या साईडला दिसतात, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. म्हणजे ए कटला, बी कटला, डी कटला, राहिला सी. पहा जशी आपल्याला 52व्यामध्ये आकृती दिसते तशीच आपल्याला उत्तर आकृत्यामध्ये सी या पर्यायामध्ये दिसते, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. चला तर आता आपण 54व्या आकृतीकडे वळूया. 53व्या आकृतीकडे आपण त्या ठिकाणी वळूया. पहा आता 53व्या आकृती काय आहेत? 4 चौरस दिलेले. 4 चौरस दिलेले असताना यात काय दिलेले? पहा या ठिकाणी सरळ रेषा आहे, या ठिकाणी थोड्या क्रॉस आहे, या ठिकाणी आडव्या आहे, डबल या ठिकाणी क्रॉस रेषा आहे. पहा आता पर्याय ए मध्ये पर्याय आपण आता काय करूया, पर्याय बी पाहूया. आता बी मध्ये या रेषा सेम दिसतात तुम्हाला, या रेषा सेम दिसतात, या रेषा काय आहेत? या आणि या रेषामध्ये फरक दिसतो, म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे. पहा आता पर्याय क्रमांक सी काय? पहा आता याच्या रेषा ज्या आहेत, या रेषा आडव्या आहे, या बॉक्समधल्या या ठिकाणच्या उभ्या, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला कॅन्सल होणार आहे. पहा तर आता आपल्याला आता या ठिकाणी पर्याय डी मध्ये पाहूया. पहा या ठिकाणच्या रेषा कशा आहे? उभ्या आहे, या ठिकाणच्या आडव्या आहे, परत इथल्या आडव्या आहे, या ठिकाणचे उभ्या आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपल्या या ठिकाणी कटलेला आहे. म्हणजे बी सी डी हे कटले. आता पर्याय राहिला ए. ए मध्ये जशी आकृती उत्तर आकृतीची आहे तशीच प्रश्न आकृतीची सेम आपल्याला तशीच आकृती या ठिकाणी दिसताना पाहायला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे हा पर्याय तुमचा ए हा पर्याय असणार आहे. याला व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं? गोल करायचे. चला तर आता आपण 54वी आकृती पाहूया. पहा 54वी आकृती पाहत असताना काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी पाहूया. पहा आता या ठिकाणी काय दिसते तुम्हाला? 2 वर्तुळ वरच्या साईडला एक त्रिकोण आहे, त्यानंतर खालच्या साईडला 2 त्रिकोण आहेत, 2 ॲरो सारखे बाण आहेत आणि एक मधात वर्तुळ आहे. पहा या ठिकाणी पर्याय ए मध्ये दिसतंय का? तसं नाही दिसत, म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी लगेच कटणार आहे. बरोबर आहे. आता पहा पर्याय बी मध्ये काय दिसतं? या ठिकाणी 2 ॲरो दिसतात, म्हणजे इथं एकच दिसतोय आणि इथं वर्तुळ दिसतं, या ठिकाणी काय 2 ॲरो दिसतं, म्हणजे हा पर्याय आपला लगेच या ठिकाणी कॅन्सल होणार. पहा आता पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतंय तुम्हाला? या ठिकाणी 2 तिन्ही बाण दिसतात, तशी या ठिकाणी आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला कॅन्सल होणार आहे. पहा आता पर्याय क्रमांक डी मध्ये काय दिसतंय? जशी आकृती तुम्हाला प्रश्न आकृती 54वी दिलेली आहे तशीच आकृती तुम्हाला या ठिकाणी दिसते. पहा हे 2 वर्तुळ या ठिकाणी आहे, हे बाण आहे, इथं वर्तुळ आहे, इथं बाण वर्तुळ, इथे बाण, म्हणजे जशी आहे तशीच आपल्याला या ठिकाणी दिसते, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार आहे. पहा आता आपल्याला या ठिकाणी 95व्या आकृतीकडे आपण वळूया. पहा 95वी आकृती वळत असताना आपण त्या ठिकाणी नीट व्यवस्थित त्या ठिकाणी आकृती पाहू. पहा या ठिकाणी काय दिसते तुम्हाला? या आकारा टाईप एक आकृती दिसते, या ठिकाणी वेगळीच दिसते तुम्हाला. पहा म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता या ठिकाणी सी मध्ये काय दिसतं? हा जो भाग आहे या ठिकाणी म्हणजे कोरा आहे, तसा या ठिकाणी दिसतो का? आपल्याला नाही दिसत, म्हणजे हा आपला सुद्धा पर्याय कॅन्सल होणार आहे. पहा आता या ठिकाणी जसा आकार आहे आपल्या याच्यात तसा याच्यात आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी खालच्या साईडला असं एक
तसं इथं दिसतं का? नाही दिसत. म्हणजे पर्याय क्रमांक बी जशी आपल्याला उत्तर आकृती आहे तशीच आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. चला तर आता आपण 56वी आकृतीकडे वळूया. पहा या ठिकाणी प्रश्न आकृती 56वी आपण पाहूया. पहा पर्याय ए मध्ये काय दिसतं? या ठिकाणी दोन तुम्हाला पहा या ठिकाणी ही एक सरळ रेषा दिसते, परंतु या ठिकाणी थोडी अशी क्रॉस दिसते. म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच या ठिकाणी कॅन्सल होणार आहे, कटणार आहे. पहा आता पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतंय? पहा या ठिकाणी ह्या ज्या रेषा आहेत ह्या रेषा सरळ या ठिकाणी म्हणजे पहा या ठिकाणी ही इथं जोडलेली आहे, ही इथं जोडलेली आहे का? नाही. म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार. पहा आता या ठिकाणचा हा जो इतका मोठा ही जी मोठी जागा आहे या ठिकाणी दिसते का स्पेस? नाही दिसत. म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. म्हणजे ए कटला, सी कटला, डी कटला. आता जशी बी मध्ये आकृती प्रश्न आकृतीमध्ये तसं आपल्याला 56वी प्रश्न आकृती तशीच आपल्याला या ठिकाणी दिसते. पहा दिसते की नाही? या ठिकाणी हे मोठाले आयात हे हा या ठिकाणचे दोन चौरस म्हणजे ही पर्याय आपल्या या ठिकाणी म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? व्यवस्थित गोल करायचं आहे. पहा आता चला तर आपण आता 57व्या आकृतीकडे वळूयात. पहा या ठिकाणी तुम्हाला हे चार दिसतात. म्हणजे हे जे 5 आहे या ठिकाणी दिसतात का? नाही. म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच आपला या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा या ठिकाणी हा जे 6 आहे याचा आकार वरच्या साईडला याच्या 9 या आकारामध्ये म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कटणार आहे. पहा आता या ठिकाणी हे जे 4 आहेत या ठिकाणी उलटे दिसतं आपल्याला या ठिकाणचं म्हणजे सरळ सरळ आपल्याला ही सुद्धा आपली या पर्यायामध्ये बसत नाही. आता पहा जसे या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला हे अंक दिसत आहेत तशीच पर्याय क्रमांक डी मध्ये काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी अंक दिसतो. म्हणजे या ठिकाणचं आपलं हे उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी. पहा तर आता 58व्या आकृतीकडे आपण वळूया. चला तर आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे या ठिकाणी पहा 1 3 6 या ठिकाणी 1 4 7 म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे. पहा आता या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला 1 3 6 1 3 6 या लाईन मधले हे बरोबर आहे. पहा आता आडवी 1 2 4 या ठिकाणी 1 2 आणि 9 दिसतो. हा पर्याय तुमचा लगेच कॅन्सल होणार आहे. पहा आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय 1 3 6 1 2 4 1 2 4 1 3 6. ठीक आहे. आता पहा 2 5 7 या ठिकाणी काय तुम्हाला 2 5 इथं 8 दिसतं. हा पर्याय तुमचा सुद्धा कॅन्सल होणार आहे. पहा आता जसं आपल्याला 58व्या आकृती 1 2 4 पहा ही लाईन व्यवस्थित आहे 1 2 3 1 3 6 ही 2 5 7 ही पण 4 8 9 ही पण म्हणजे जशी प्रश्न क्रमांक 58वी जी आकृती आहे तीच पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला दिसते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे. आणि हे आपल्या जे जवाहर नवोदय विद्यालयाचे जे पेपर असतात त्या ठिकाणी 2022ला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता. म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार. चला तर आता आपण 59व्या आकृतीकडे वळूया. पहा 59व्या आकृतीकडे वळत असताना आपण सुरुवातीला काय करूया? पहा या ठिकाणचा या ज्या आकृतीचा जो आकार आहे या ठिकाणी पहा वेगळा दिसतो तुम्हाला दिसतोय. म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार. पहा जशी 58वी आकृती 59वी आकृती दिसते आहे का तशी नाही वेगळीच आहे. म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता पर्याय डी बघूया आपण. पहा पर्याय डी मध्ये काय दिलेले आहे? पहा या स्वरूपातली आकृती आपल्याला दिसते का? नाही दिसत, वेगळी दिसून राहिली. या ठिकाणी छोटा चौरस आहे, इथं आहे चौरस, इथं वर्तुळ आहे. पण हा जो भाग आहे हा आपल्याला या ठिकाणी वेगळा दिसतो. म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला कॅन्सल होणार. पहा आता पर्याय सी मधली आकृती जशी दिसते तशीच पर्याय क्रमांक 59वी प्रश्न आकृती आपल्याला दिसते.
पहा नीट निरीक्षण करा, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी बसणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे। तर चला आता आपण या प्रकरणामधील सर्वात शेवटची आकृती आपण पाहूया, म्हणजे जुळणारी आकृती यातली सर्वात शेवटचा आपला या ठिकाणचा प्रश्न आहे। तर चला आता आपण 60व्या आकृती नीट त्या ठिकाणी निरीक्षण करूया। पहा आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, हा जो म्हणजे या आकृतीमध्ये 4 चौरस दिलेले तुम्हाला, बरोबर। चौरसामधून काय सरळ या ठिकाणी रेषा आहे, त्याला आपण ॲरो टाईप बाण जोडलेले। पहा आता हा जो ॲरो आहे हा खालच्या दिशेने दिसतोय, हा वरच्या दिशेने, म्हणजे ही आकृती तुमची या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे। पहा आता याच्यामध्ये काय दिसतंय, हे सुद्धा खालच्या दिशेला आहे, हे वरच्या दिशेला, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा काय होणार या ठिकाणी कटणार आहे, कॅन्सल होणार आहे। पहा आता या ठिकाणी काय दिसतंय, खालच्या साईडला दिसतो हा ॲरो, हा एक वरच्या साईडला दिसतोय, पण या आकृतीमध्ये काय दोन्ही ॲरो वरच्या साईडला दिसतात, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचे काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे। तसं पहा आता पर्याय क्रमांक 60ची जी आकृती आहे तीच पर्याय क्रमांक डी मध्ये तुम्हाला उत्तर आकृत्यामधून दिसतात। पहा या ठिकाणी हे जे मध्यातून जे ॲरो गेलेला आहे, एक वरच्या साईडला एक खालच्या, वरच्या खालच्या, डबल हा सुद्धा एक वरच्या साईडला, हा एक खालच्या साईडला। तसंच याच्यामध्ये काय सुद्धा झालेले, हा एक वरच्या साईडला गेलेला, हा एक खालच्या साईडला गेलेला, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक ए बी सी हे तिन्ही पर्याय कटतात, आणि मग राहतो कोणता पर्याय क्रमांक डी, म्हणजे तुम्हाला जशी आकृती प्रश्न 60 मध्ये दिलेली तशी उत्तर आकृत्यामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये या ठिकाणी दिसताना दिसते, म्हणून पर्याय क्रमांक डी आपलं हे उत्तर असणार आहे। तर आता आपलं हे प्रकरण या ठिकाणी जुळणारी आकृतीमधले आपण आजपर्यंत जे 60 उदाहरणं पाहिले, तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण आपले नवीन प्रकरणाला सुरुवात करूया। याच पद्धतीतले अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मिशन DCD मिशन नवोदय या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।